रामकृष्ण Pitambara
हरे राम कृष्ण लोचनी सुख झाले हो साजनी सोहार
झाले सुख झाले साजनी तुहा विठ्ठल भगवा ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता
विश्वदेव सत्वत्वे देवतया जवळी आसे जवळी आसे देवतया जवळी आसे सदा जवळी आसे आपणाचे दर्शने आपणाचे दर्शने आपणाचे दर्शने आपणाचे दर्शने काम क्रोधा नाही
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवली असे
पाप नासे दर्शने काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवली असे पाप नासे दर्शने तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवली असे पाप नासे दर्शने विठ्ठल ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवली असे पापनासे दर्शने महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची का तर त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदन परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि आता हृदय हे आपुले चौफालुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची कादयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा
नमन करुगणनाथा उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणे माता साष्टांग आता दंडवत तुसरी बंधू शारजा जे चतुराननाची आत्मजा वाक्षिदी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊनी श्रोते जन त्यान माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्यान माझे नमन दंडवत आता बंधू रंग भूमिका जे कीर्तनी उभे होती लोका दान मृदुंग श्रोते देखा या सकलांते दंडवत ऐसे नमन करुनी सकला हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकला नामा म्हणे मस्तक हे मस्तक हे पायावरी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवली असे आपणासे दर्शने प्रतिशरेखाचा निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु परमात्माचे धनाडे असे व्यापारी असणारे देवचे सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज यांचा हा चौचरणाचा अभंग संतांचंच वर्णन करणारा आहे, सिद्धांचं वर्णन करणारा आहे, सद्भक्तांचं वर्णन करणारा आहे. सर्वात उच्च कोटीला प्राप्त झालेला जो सद्भक्त असतो त्याचं वर्णन करणारा अभंग आहे. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपणाला सांगतात की बापू हो, आपल्याला ही जर अवस्था प्राप्त व्हावी अशी वाटत असेल तर ज्या संतांनी केले आपल्याला मार्गदर्शन, मार्ग लावून गेली आधी दयानिधी संत तेरे जी पंथे चालो जाता न पुढे गुंता कोठे काही. म्हणजे संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला ते मार्गक्रमण करायला पाहिजे. एक सांगायचं तात्पर्य, आपण संत सांगतात परंतु आपण ऐकत नाही. एकनाथ महाराजांनी म्हटले ना, किती सांगावे तरी नाही बोलत. तसं आपल्याला पुष्कळचा उपदेश मार्गदर्शन होत असतो पण आपण ऐकत नाही. तुम्ही ऐकत नाही ही गोष्ट वेगळी, पण आम्ही सुद्धा ऐकत नाही. उदाहरणार्थ आम्हाला लोक सांगतात की म्हणजे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे हे कीर्तन करावे, तेथे अन्न न सेवावे, बुका लागू नये भाला, माल घालू नये गला, आता वृषभाती दाना तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती देती ते. आमची पण अवस्था अशीच आहे की जेणेकरून आपल्याला जे म्हणजे ज्या मार्गाने जायला पाहिजे त्या मार्गाने जाण्याकरता तो एवढा मार्ग शुद्ध शोधून काढलेला संतांनी आहे. आणि त्याच्यासाठी ते म्हणतात की बाप हो, जर तुम्हाला म्हणजे ज्या जगामध्ये ह्या विश्वामध्ये भगवान परमात्मा ओत पोत भरलेला आहे
आणि तो जर आपल्याला प्राप्त व्हावा असं वाटत असेल आपल्याला, तर आपल्याला अचूक मार्गाने जाणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण ज्या ज्या संतांनी हे मार्गक्रमण केले त्याने त्याप्रमाणे आचरणात आणले आणि म्हणून त्यांना ते प्राप्त झाले. काय जसं म्हणतात ना, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, म्हणून त्याने म्हटलेलं आहे की ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अशा त्या सिद्ध पुरुषाकडं देव तया जवळी असे पापनासे दर्शने. काम क्रोधा नाही चाली. त्याच्या ठिकाणी या विकारांना अजिबात म्हणजे थारा नाही, त्यांना प्रवेश नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. अशा प्रकारचं त्याला त्या अवस्थेला प्राप्त झालेल्या माणसाला या कुणाचाही स्पर्श होत नाही. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतात, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. त्या माणसाकडं भेदाभेद आणि वादाचा काही संबंध राहत नाही. त्याला सगळ्या ठिकाणी देवजली स्थली अशी अवस्था प्राप्त झाली. का प्राप्त झाली? त्यांच्या आचरणाने झाली. एक लक्षात ठेवा, तुकोबराय सर्वसामान्य होते का? तरी सुद्धा ते एकनाथ महाराज म्हणतात, शरण शरण एक तुकोबरायांनी एकनाथ महाराजांना म्हणजे दास्यत्व फक्त नव्हता तर ते एवढे अधिकाराचे असताना सुद्धा तुकोबरायांनी त्याने हा अभंग केलाय. ते काही कमी अधिकाराचे होते का? तुकोबराय आपल्याला सर्वांना असं वाटतं की तुकोबरायांनी म्हणजे उदाहरणार्थ होईल भिकारी पंढरीचा वारकरी असं त्याने ते मागून घेतलं उरत. पण कशा करता त्याला माहिती आहे, जर पैशाच्या मागे लागलो तर देव जवळ येणार. देव जर प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर पैशाची अभिलाषा न करायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी तुकोबरायांनी सर्वस्वाचा त्याग केला होता की जेणेकरून तो परमात्मा आपला व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी त्याने जे चिंतन केलं ते एवढं चिंतन केलं की जांभळी आणि ढेकर येईल तेवढ्याच पुरतं चिंतन बंद पडलं नाही तर अखंड चिंतन करत असताना एक लक्षात ठेवा, आपल्याला रात्रीची झोप येते की नाही? झोप येते. तुकाराम महाराज मंदिरामध्ये भजन करत असताना
त्यांना झोप यायची म्हणून त्याने काय केलं, शेंडीला दोरी बांधली. शेंडीला दोरी बांधली आणि ती झोप आली की ती काय व्हायचं, झटका मिळायचा तर पुन्हा जागे व्हायचे. अहो असं करता करता 4 महिने त्याने तो प्रयोग केला. किती? 4 महिने. 4 महिने प्रयोग केल्याच्या नंतर तुकोबरायांची झोप कायमची. तेव्हा म्हटलेलं आहे ना, जागर रांड झोप तुझा काय काम आठवू दे राम क्षणभरी. म्हणजे काय झालेला, तिला अशा भाषेत त्यांनी सांगितलं की तुझं काम नाही येतं, मला फक्त भगवंताचं काय करायचं आहे, चिंतन करायचं आहे. त्या चिंतनाला फार मोठं महत्व आहे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य संतांनीच सांगितलेलं आहे की जर 1 कोटी नामस्मरण आपल्याकडनं घडलं ना तर आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते. आरोग्य म्हणजे की आपण रोगमुक्त होण्याच्या मार्गाकडे असतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय जर का 2 कोटी नामस्मरण तुमच्याकडनं झाले तर ऐश्वर्य प्राप्त होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की 3 कोटी नामस्मरण आपल्याकडनं प्राप्त झाले तर आपल्याला इहलोकीची सुखे प्राप्त होतात. उदाहरणार्थ आपल्याला जे म्हणतात ना, जगामध्ये आपल्याला सुख प्राप्त व्हावं असं वाटते प्रत्येकाला, परंतु आपल्याला काही पुण्यही पाहिजे ना. पुण्याशिवाय तुम्हाला प्राप्त होणार नाही ना काही. काय इहलोकीची सुखे प्राप्त होण्याकरता आपल्याला काहीतरी म्हणजे भगवंताची कृपा आपल्याला संपादन झाली पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं 4 कोटी नामस्मरण जर केले तर यश किती प्राप्त होते. म्हणजे ह्या जगामध्ये कुठेही गेला तरी महाराज नमस्कार, महाराज नमस्कार असे सगळे आपल्याला देव समजून लोक काय करतात, देव समान मानतात. आपल्याला एवढं म्हणजे आदर जो प्राप्त होतो, देवा समान मानलं जातंय. त्याप्रमाणे आपलं आचरण होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला चिंतन करणंच गरजेचं आहे. कारण आपण देवाच्या जवळचे झालो. 5 कोटी नामस्मरण झालं ना आपल्याकडनं तर त्याने म्हटलेलं आहे काम क्रोधादी विकार जातात. काम क्रोधा सर्वात आपल्याला माहित ना, काम क्रोधा नाही झाली भूती झाली संमता की जेणेकरून त्याला काम क्रोध गेले म्हणजे आपल्यामध्ये जे काही शांती प्रस्थापित व्हावी अशी वाटते ती प्राप्त होते आपल्याला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की 6 कोटी नामस्मरण तुमच्याकडे झाले ना तर तुम्हाला स्वतःला ज्ञानाची प्राप्ती होते. तुला ज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या नंतर तुमचं अज्ञान पण जातंय. मग कुठल्याही भक्ताकडे जायची गरज नाही पडत. काय आपल्याला एकदा समजलं ना की आपल्याला काहीही होणार नाही. लोक अलीकडे काय झालं, पैशाने सुखी झालेत भरपूर, पण देवा म्हणजे भक्ताकडे गेल्याशिवाय राहत नाही. जरा आजारी पडले म्हणजे त्यांना असं वाटतंय कुणीतरी भावकीमध्ये कुणीतरी काहीतरी केलंय आपल्याला, कुठंतरी म्हणजे जाऊ नये. त्या अंगारा दुपारा आणल्याशिवाय आपल्याला बरं वाटणार नाही. म्हणून त्यांनी करत असतात. याच्या पुढे जाऊन ते सांगतात की तुमच्याकडनं 7 कोटी नामस्मरण झाले तर एक लक्षात ठेवा, आपल्याला 7 कोटीच्या नामस्मरणानं आपल्याला आपल्या म्हणजे दोघांमध्ये उदाहरणार्थ प्रपंच करत असताना की नवरा बायकोमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं आचरण करता येतंय की आपल्या इच्छेसारखी बायको वागते आणि बायकोच्या इच्छेसारखा नवरा वागतो. काय म्हणजे त्या घरामध्ये शांती प्रस्थापित होते जेणेकरून दोघांच्या मध्ये म्हणजे कलह नाही तर संसारामध्ये एक लक्षात ठेवा, मध्यांतर एकदा ओलांडलं की आपल्याला काय होतंय, उतरती कला लागते आणि भांडणाला सुरुवात होते. पण तसं जर न व्हावं असं वाटत असेल तर दोघांनीही भगवंताचं काय करावं, चिंतन करावं. तुमच्याकडनं न करत 7 कोटी चिंतन झालं तर तुमच्यासारखा आनंदित कोण नाही. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की 8 कोटी जर नामस्मरण तुमच्याकडनं झालं ना, 8 कोटी झालं ना तर लक्षात ठेवा की अपमृत्यू टलतो. अपमृत्यू म्हणजे कुठेतरी घातपात होऊन मरण येतं, घातपात होऊन मरण येतं ते टलतंय. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की 9 कोटी जर नामस्मरण तुमच्याकडनं झालं तर स्वतःच्या अंतकरणामध्ये जो असणारा आत्माराम म्हणजे स्वस्वरूपाची ओळख तुम्हाला होते. म्हणजे आपल्यामध्ये देव आहे हे आपल्याला साक्षात्कार होतो. काय आणि साक्षात्कार झाल्याच्या नंतर मला सांगा तुम्हाला आनंदाला काय पारावर आहे का. एक लक्षात ठेवा, ईश्वरी सत्ता आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आनंदच वाटणार आणि नामस्मरण कधीच संपणार नाही. एक लक्षात ठेवा, लोकांना जसं अनेक प्रकारचं व्यसन असतं तसं आपण नामाचं व्यसन लावून घेतलं पाहिजे. आपल्याला अखंड चिंतन करता येईल असं काय केलं पाहिजे आपण, व्यसनच आहे एक प्रकारचं. बघा ज्या म्हणजे भगवत भक्ताला एकदा का नामाचं व्यसन झालं की तो काय करतो,
की तो सातत्याने म्हणजे मागे पुढे उभा राहे संभाजी, मागे पुढे उभा राहे संभाजी, मागे पुढे उभा राहे संभाजी, मागे पुढे उभा राहे आज्ञा झाकणी महाराज, आज्ञा झाकणी महाराज, आज्ञा झाकणी महाराज, मागे पुढे उभा राहे संभाजी, मागे पुढे उभा राहे संभाजी, पुढे उभा राहे संभाजी, मागे पुढे उभा राहे संभाजी, आज्ञा झाकणी महाराज, आज्ञा झाकणी महाराज, आज्ञा झाकणी महाराज. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की 10 कोटी नामस्मरण तुमच्याकडनं झालं तर प्रारब्ध भोग संपतो. एका जनारुनी भोग प्रारब्धाचा, हरी कुबे त्याचा नाश होय. 10 कोटी नामस्मरणामुळं आपल्याकडनं, आता मला सांगा, हे करण्याकरता आपल्याला काय खर्च आहे का हो? काही नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, आपल्याला सहज करता येते. त्यातला कुणाचा बंधनही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलंय, ज्ञानदेवा मौन जपमाला अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. अखंड चिंतन जर तुम्हाला करायचं असेल तर माऊलीचं ऐकायचं. माऊलीने सांगितल्याप्रमाणे मनातल्या मनात आपल्याला असं वाटतंय ना की बा आपण नामस्मरण केलं लोक आपल्याला हसतील. काही लोकांना असं वाटते, लोक आपण सारखं जर वेळेसारखं नामस्मरण करायला लागलो तर आपल्या लोक हसतील. पण तसं नाही, मनातल्या मनात करायला काय हरकत आहे. मनाला गुंतवायची ती भगवंताच्या नामामध्ये आणि शरीराला गुंतवायची ती आपल्या प्रपंचामध्ये. प्रपंच करावा तो आपल्या शरीराने आणि मनाने करावा तो परमार्थ. 11 कोटी नामस्मरण तुमच्याकडनं झाले ना तर आपल्याला संचित भोग ज्याला म्हणतात ना, संचित भोग. आपला संचित भोग म्हणजे आपल्याला पूर्वी लिहिलेलं सटविनी ब्रह्मदेवाने केलेलं लिखित आपल्या नशिबात असणारे जे भोग येतात ते भोग सुद्धा ते म्हणजे सौम्य होतात. म्हणजे असं की ज्या ठिकाणी 5 लाख रुपये खर्च होणार आहेत ते आपल्याला 5,000मध्ये बरं करतंय आणि आपल्याला त्या रोगापासून किंवा त्या भोगापासून आपल्याला त्रास होत नाही. आपल्याला त्यातनं वाचवण्याचा प्रयत्न कोण करतो? देव करत असतो. लक्षात ठेवा, संचित भोग सुद्धा आपल्याला म्हणजे त्याला हे होते. कारण तुम्हाला माहित आहे संचित भोग जे होते सुदामाला त्याची सुद्धा रेषा पलटली कोणी? भगवंताने. त्याने ऐश्वर्य प्राप्त करून दिलं की नाही त्याला सुदामाला? का तर सुदामाने किती दिवस मी अखंड टाकळीची भाजी खाऊन दिवस जरी काढत होते मुलं बालं तरी कृष्ण कृष्ण श्री कृष्ण कृष्ण हे चिंतन त्यांनी सोडलं नव्हतं. पांडवांनी सुद्धा मला सांगा, पांडवांना किती त्रास झाला? 50 वर्ष त्रास झाला तरी म्हणत्यानी पाहते पांडव अखंड वनवासी तरी त्या देवाशी आठविती. म्हणजे सातत्याने जे चिंतन करत होते, चिंतन केल्यानंतर देव आपलाचा होईल का नाही होईल आपल्याला. आणि म्हणून अशा प्रकारचं आपल्याकडनं जर का आपल्याला जर 13 कोटी जर आपले 12 कोटी नामस्मरण झालं तर आपल्याला लक्षात ठेवा आपलं जे कर्मामध्ये उदाहरणार्थ कर्मभोग जे आहेत ते संपतात. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो 13 कोटी नामस्मरण तुमच्याकडनं झालं ना कधी हे लक्षात ठेवा 12 वर्षाच्या पलीकडे जो मनुष्य गेला तो परमार्थामध्ये चांगल्या प्रकारे टिकला म्हणून समजावा. ज्याची माल 12 वर्ष टिकली त्याची माल नक्की टिकणार ह्याच्यात काही संशय नाही. पण 12 वर्षाच्या आत जर काय झालं तर कधी काढून टाकी त्याचा पत्ता लागायचा नाही. आणि म्हणून ही आपल्या कलियुगातली तपश्चर्या आहे. 12 वर्ष ज्याने तपश्चर्या केली त्याने लक्षात ठेवा देव आपलासा केल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणून काय जेणेकरून आपल्याला याच्या पुढे जाऊन जर आपल्याकडनं 13 कोटी नामस्मरण झालं ना तर लक्षात ठेवा देव ज्या देवाचं आपण चिंतन करतो ना तो देव आपल्याला प्रत्यक्षात भेट देतो. काय आणि असे संतांना दिलेली भेट आहे. काय रामदास स्वामींना दिलेले, तुकोबारायांना दिले, ज्ञानेश्वर महाराजांना दिले, एकनाथ महाराजांना दिलेले. पण एक लक्षात ठेवा संतांचे काम करत असताना सुद्धा मी काम करतोय असं त्यांनी करून दिलं. काय ज्या वेळेला उघड व्हायचं त्यावेळेला दर्शन व्हायचं आणि देव निघून जायचा. 36 वर्ष एकनाथ महाराजांनी तर काय सेवा केली परंतु त्यांना 36 वर्षात सुद्धा ते सापडलं नाही. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य ज्याने वर्णन केलंय असे तुकोबार आहे. यांचा जर अधिकार पाहिला तर तुकोबार आहे काही कमी अधिकाराचे होते?